आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, माझ्या भोळ्या शंकरा देवा, आवड तुला बेलाची, माझ्या भोळ्या शंकरा देवा, आवड तुला बेलाची. वसंत पंचमीचा उत्सव झाला की त्यानंतर येणारा मोठा सण म्हणजे महाशिवरात्री. आमच्या कोकणात काळ्या पाषाणातली आणि प्राचीन अशी अनेक शिवमंदिरं आहेत. ह्या प्रत्येक शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पहाटेचे 4 वाजलेत आणि आम्ही निघालोय आमच्या विश्वेश्वराच्या मंदिरात. महाशिवरात्रीचा प्रत्यक्ष सोहळा मध्यरात्री होत असला तरी हा उत्सव पहाटे 4 वाजल्यापासूनच सुरू होतो. हे आहे विश्वेश्वराचं मंदिर. जीर्णोद्धारानंतर हा कायापालट झालाय. मंदिरासमोर तळं, मंदिराच्या प्रांगणात विहीर, हनुमानाचं मंदिर, दीपस्तंभ, शुभ्र ध्वजपताका आणि तुळस अशी एकंदरीत मंदिराची रचना आहे. हिंदू संस्कृतीत ब्रह्मा, विष्णू आणि शिव ह्या 3 देवता पुरातन काळापासून मुख्य मानल्या गेल्या आहेत. तसं तर प्रत्येक महिन्यात एक शिवरात्री असते, परंतु माघातली शिवरात्री ही विशेष गणली जात असल्याने तिला महाशिवरात्र संबोधलं जातं. विश्वेश्वराची सुवर्णमूर्ती आज अभिषेकानंतर या सिंहासनावर आरूढ होईल आणि दिवसभर भाविक तिचं दर्शन घेतील. मग मध्यरात्री तीच मूर्ती पालखीत बसेल आणि मग पालखी सोहळा होईल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. जे कापराप्रमाणे शुद्ध आहेत, करुणेचा साक्षात अवतार आहेत, समस्त सृष्टीचे सार आहेत आणि ज्यांच्या गळ्यात सर्पांचा हार आहे, असे महादेव माता पार्वती समवेत माझ्या हृदयात वसतात. त्यांना माझे वंदन असो. शंभो शंकराच्या मूर्तीवर होणारा दुग्धाभिषेक पाहताना हे सारं वर्णन किती सार्थ आहे ह्याची मला वारंवार प्रचिती येत राहिली. अभिषेकानंतर शिवाला रुद्राक्षांच्या माळा, चंद्रकोर आणि विविध आभूषणांनी सजवलं जातं आणि सजलेलं महादेवाचं गोजरं रुपडं हे डोळ्यांचं पारणं फिटेल असं दिसत असतं. सिंहासनाधीश्वराची पूजा होते आणि मग आरती झाल्यानंतर भाविकांची रांग दर्शनासाठी वाढायला लागते. शिमगा कथेमध्ये महाशिवरात्र लिहायची हे अगदी सुरुवातीपासूनच माझं ठरलं होतं. हा उत्सव जसाचा तसा शब्दात उतरवू शकले त्याचं कारण ही स्पिरिच्युअल एनर्जी गेली अनेक वर्ष फार जवळून अनुभवते. मार्तंड म्हणतो, देव म्हणजे फक्त मूर्ती, मंदिरं किंवा संस्थान असतात, ती श्रद्धास्थानं असतात. लोकांच्या भावना, विश्वास, प्रेम आणि असंख्य इच्छांची मांदियाळी असते ती. शिवाची ही मूर्ती पालखीत बसून ढोलताशांच्या गजरात रात्री 12च्या ठोक्याला जेव्हा प्रदक्षिणेसाठी निघते तेव्हा अंगभर उठलेले शहारे म्हणजे ह्या गोष्टीचा पुरावाच असतात. एक प्रदक्षिणा संपूर्ण देवळाच्या बाहेरून आणि पुढच्या 4 प्रदक्षिणा देवळाच्या प्रांगणात देवळाभोवती. प्रत्येक कोपऱ्यावर ढोलताशांचा आवाज थांबतो आणि अभंगाच्या वाणीतून भक्तिरस झिरपत असतो.
दक्षिणेकडे हे असे सोहळे देवांना मोठमोठ्या रथात बसवून साजरे केले जातात. तर आपल्या इथे पश्चिमेकडे, त्यातही खास करून कोकणात, हा मान पालखीचा. शिमग्यात तर ह्या पालख्यांना फार मोठं महत्त्व. त्यामुळे तिथला रथोत्सव म्हणजे इथे पालखीला खांदा लावण्याचं भाग्य मिळणं. श्रद्धा एकच, पण त्याची रूपं किती वेगवेगळी ना. शिवरात्रीची सांगता होते ती लघुरुद्राची पूजा आणि महाप्रसादाने. मोठ्या संख्येने भाविक ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतात. पुराणामध्ये महादेवाची तुलना ही हिंदू राष्ट्राशी केली आहे. सबंध भारत म्हणजे त्याचा देह, हिमालय हा त्याचा जटाभार, कारण पवित्र गंगा ही त्याच हिमालयातून वाहते. धवलगिरी पर्वत त्याचा मुकुट आहे, तर विंध्याचलरूपी नाग हा त्याचा कमरपट्टा आहे. पूर्व पश्चिमेकडील प्रदेश म्हणजे त्याचे हस्त, तर महोदधी म्हणजे समुद्राचा आवाज म्हणजे त्याच्या डमरूची गर्जना. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी शिव वसलेला आहे आणि तिथल्या भूतमात्रांची सेवा करणे म्हणजे शिवाची सेवा करणे आहे, असे त्यात म्हटले गेले आहे. मनाला भारावून टाकणारं हे वर्णन अगदी सार्थ वाटत असताना कोणत्याही गुगल मॅपशिवाय ही भौगोलिक स्थानं त्या पुराणात लिहिली कशी गेली असतील, ह्या गोष्टीचं त्याचवेळी आश्चर्य वाटत राहतं एवढं नक्की.